यस, अतिशय चांगली मॅच नेहमीच पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा या विभागामध्ये मॅचेस खेळल्या जातात तेव्हा तेव्हा ही मॅच खेळवली जाते. आणि अतिशय आपण पाहतो की प्रेमपूर्वक मैत्रीपूर्वक ही लढत मित्र व आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पुंडास्त, दुसऱ्या बाजूला खांडपे. आणि लवकरच आपल्या या कमिटीमध्ये सुद्धा आई गावदेवी माता पुंडास हा संघ खेळताना दिसेल. तर चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामधून श्री वेताल कोपर हा फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि कालच्या दिवसामधून आपण जर पाहिला तर या पूर्ण हंगामाचा रेकॉर्ड बनवत असताना 84 धाबांचं विक्रमी खेळी केली विक्रम स्पोर्ट वडूनगर हा कालच्या दिवसातून क्वालिफाय झालेला आहे. तर आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होईल हे पाहण्यासारखं राहील. आज 8 संघ आपले नसीब आजमावणार आहेत. एका बाजूला आपण पाहिले तर गोरसई असेल, नानकर असेल, राजनोली, कारिवली, ढुंगे, दापोडे, काल्हेर आणि निंबवली. म्हणजे आजचा लॉट ही तगडा आहे आणि चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूची फेकी होते, चांगला उडवलाय. पाहूया एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेचा हा ना चालू आहे. परंतु आपण पाहिले तर थ्रो कुठेतरी रॉंग एंडला पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 3 षटकांचा सामना आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय की पॉवर प्ले नाही आहे पहिल्या ओव्हरला. आणि आपण 4 षटकांमध्ये पाहतोय की पहिले षटक P1 असतं, पुढे चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला स्लाइस केलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. पाहूया यावेळी सोडवलाय. मिस टाइम झाला होता परंतु आपण पाहतो सेफ लँडिंग. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एकच धावेवरती समाधान मानले जाते. मनोज स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहूया. यावेळी सोडवलाय. फटका चांगला सजवलेला. पाहूया लांबी गाठली जाईल का, परंतु नाही. ताकद झोकता आली परंतु लांबी काही साधता आली नाही. या परिणाम स्वरूप जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. यस, आपण जर पाहिले तर या स्पर्धेच्या सर्वा या चषकाचे प्रणेते वन मॅन शो ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात आले असे नितेश दादा पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. क्रिकेट आहे मित्र हो, क्रिकेट पासून कोणी वंचित राहू शकत नाही. शेतकऱ्यापासून तर वकिलापासून तर डॉक्टर पर्यंत सर्वांनी आनंदाने खेळलेला खेळ आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचं. आपण नेहमी म्हणत असतो की या श्रीकृष्णाने यमुना काठी खेळलेला खेळ आजवर एवढा प्रसिद्ध झालेला आहे की जणू काही कॅन्सरचा रोगी जेवढा जसा पीडित होतोय तसा हा खेळाने वेढलेला आहे. यावेळेस टॅप केलेला आहे. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आणि 40+ म्हटलं की सर्वांच्या हृदयात धडकी भरणारा खेळ आणि त्याला एवढ्या आवडीने खेळलं जाते की या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये जर विचार केला तर 100हून अधिक संघ तयार झालेले आहेत. यावेळेस पाहतोय आपण मिडोगेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. तालमेल पाहायला मिळत नाहीये आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा तुम्हाला मोठा फटका लागत नाही ना ते क्रिकेटचा श्वास, क्रिकेटचा प्राण, क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं एकेरी दुहेरी धावसंख्या त्या धावफलकावरती जमा करणं गरजेचं आहे. परंतु तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. धावसंख्या पण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा.
यावेळेस पाहूया पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका आहे, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, गॅप शोधता आलं नाहीये. आणि यावेळेस एक घातक प्रयत्न केला होता दुसरी धाव घेण्याचा, आणि पाहता पाहता इथं मात्र तिसरी धावी कंप्लीट केली जाते. वर क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे, एक धावी तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा हे काम करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला मोठा फटका लागत नाही ना, तर एकेरी दुहेरी धावसंख्या घेणं गरजेचं असतं. इथं मात्र धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. आज पहिल्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत जबजरंग गोरसे वर्सेस नानकर. दोन्ही टीम चांगल्या आहेत, मॅच चांगली पाहायला मिळेल. यावेळेस सुडवलाय, चांगला फटका आहे, आणि इथं पाहूया काय घडतंय. चेंडूला अडवलेला आहे अंतिम क्षणामध्ये, थोडी ताकद कमी पडली, आणि आता आपण जर पाहिलं तर चेंडू सीमापार झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि त्याला मुली जागा नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 13 अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. गोलंदाज होतो तयार, यतीश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चांगला फटका आहे, पाहतोय आपण कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय सीमा पार, आणि हा येतो या इनिंग मधील पहिला चौकार. चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 18 या अंकावरती 17 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. अजून आपण जर पाहिलं तर कैलास हा फलंदाज डगआउट मध्ये आहे. चांगली क्षमता आहे त्या खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची, परंतु पाहूया इथं कशा प्रकारे खेळ होतोय. फलंदाज बाद होत नाही म्हणून आतमध्ये काही येत नाही. पुढील चेंडू, आता मात्र फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र आपण जरा पाहिली तर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पांड्या ब्रदर्स असतील, पठाण ब्रदर असतील, तशी ही शेलार ब्रदरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि इथेही पाहिलं तर आपण विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, कारण तर प्रत्येकाला चान्स मिळाली पाहिजे. आणि शर्यतीने आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकते एका धाब्याने 18 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झाला. या ओव्हरमध्ये 12 धाबा जमा करता आल्या. आता ही जोडी किती धाबा शेवटच्या ओव्हरला जमा करेल हे पाहण्यासारखं राहील. तर दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. आजच्या दिवसातील उद्घाटनीय सामना पाहायला मिळेल, गावदेवी नानकर वर्सेस जबजरंग गोरसे. दोन्ही संघांना विनंती आहे की येताना आपल्या बरोबर आपली एंट्री फीज सुद्धा घेऊन या. यावेळेस पाहतोय आपण समोर खेळलेला आहे धावसंख्या 1 ने पुढे सकते 19 या अंकावरती. कालच्या दिवसामधून जर आपण पाहिला तर खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. दोन संघादरम्यान एक शेवटची मॅच झाली. इथं मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिझन मध्ये, सीमा पार चौकार. नेहमीच आपण जर पाहिलं तर हा फेवरेट शॉट आहे, ब्रँड ऑफ कैलास शेलार.
कारण आपण जर पाहिले तर नेहमी आपण पाहतोय की सेपल क्रॉस होत आहेत आणि फटका खेळण्याचा जागा बनून प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु अतिशय हुशार गोलंदाज आपण पाहतोय. या वेळेस बॅटची कडा काही करू शकले नाहीत, फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. आपण पाहतात विजय स्पोर्ट खांडपे आयोजित या स्पर्धेचे प्रणेते सर्वा वनमॅन शो नितेश दादा पाटील यांची देन सरपंच चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच आपण पाहतोय याही संघामध्ये त्रिमूर्ती आहेत, 3 सख्खे भाऊ खेळत असतात. आता मात्र कैलास आऊट झाला, त्यानंतर त्यांचा भाऊ इथं मात्र योगेश होतोय आणि मैदानाच्या आतमध्येही आपण पाहतोय विलास. पुढील चेंडू या वेळेस खेळून काढलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि इथेही काय घडतं पाहूया. एक धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. पाहू शकता आपण 24 अंकावरती शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे काय करण्यासाठी. गावदेवी माता पुंडास या संघाला काही करण्यासाठी. उमेश येतो या वेळेस, पाहूया. स्लोअरचा मारा केला होता, उत्तम फटका, चांगला प्रहार, चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. दुसरा चौकार. 28 धावा धापलकावरती लागल्या गेल्या ते चौकाराच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 अंतिम पाहायला मिळते. अंतिम ओव्हर मधील अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल विजेंद्र पाटील. एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगलं काम. या वेळेस पाहू शकता अप्रतिम उत्तम चेंडू ची फेकी केली जाते आणि निर्धावची होते सांगता षटक क्रमांक 3 समाप्त होते. धावसंख्या धापलकावरती 28-29 धावांचं लक्ष आहे. तर चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. गावदेवी नानकर वर्सेस जयबजरंग गोरसे या संघादरम्यानली एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर चला जयबजरंग गोरसे संघाचा संघ नायक आपण या नाणेफेकीसाठी व्यासपीठावर विराजमान सन्मान्य विनोदजी तारे साहेब आहेत. आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आजच्या उद्घाटन सामन्यामध्ये एका बाजूला गावदेवी नानकर तर दुसऱ्या बाजूला जयबजरंग गोरसे ही लढत पाहायला मिळेल. निश्चितच आपण पाहिले तर पहिली वेळ दोन्ही संघ एकामेकांसमोर खेळणार आहेत. चांगली लढत पाहायला मिळेल. गोरसेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय सुभाष केने साहेब आपण जर पाहिले तर जयबजरंग गोरसे संघाचे संघनायक आहेत. आपणास विनंती आहे आपण या पटापट. तर नाणेफेक केली जाईल दोन संघादरम्यान. माजी सरपंच सन्माननीय विनोदजी तारे साहेब यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आपण पाहिले तर सरपंच चषक तर दुसऱ्या बाजूला विजय स्पोर्ट 40+ गोरसे संघ कॉलिंग करणार आहे. विजय स्पोर्ट असं कॉलिंग दिलेले आहे आणि तेच आलेलं आहे. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर आपण पाहिले तर आजच्या दिवसातून पहिल्या मॅचचा नाणेफेक झालं. नाणेफेकीचा कॉल जे आहे ते जयबजरंग गोरसे संघाच्या बाजूने लागलेला आहे. गोरसे संघाचा संघनायक सुभाष केने आपल्याशी जुडलेले आहेत. तर आपण विचारूया नाणेफेक आपण जिंकला आहात तर आपला निर्णय काय असेल. फिल्डिंग. यस, आपण जर पाहिलं तर सलग 3 दिवस तुम्ही
मॅचेस बघत असाल तर ह्या पिचवरती खूप धावा होत आहेत. आपण पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये अर्थात या सीझनला सर्वाधिक 84 धावांचा जो विक्रम आहे तो विक्रम सोडवणनगर संघाने बनवलेला आहे. आता आपल्यासमोर जी टीम आहे या फॉर्मॅटमध्ये नवीन आहे, परंतु त्यांची कामगिरी आपण जर त्यांच्या मॅचेस उचलून बघितल्या तर खूप चांगली झालेली आहे. तर अशा संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? न रोखण्याचा 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते सर्व वन मॅन शो नितेशदादा पाटील यांनी चांगली पर्वणी आपल्यासाठी दिलेली आहे. तर या संघासाठी आणि खास करून नितेशदादा पाटील यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? कांडपेगाव संघाचे पहिले तर आभार मानतो आम्हाला खेळायला दिल्याबद्दल. त्याच्यानंतर आयोजक नियोजक जे आहेत यांनी हे सगळे ग्राउंड जर बघितलं तर बऱ्याच मेहनत करून चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. यस, तुम्हालाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया. नानकर संघाचा संघ नायक आपल्याशी जुडलेले आहेत. नाणेफेक हारलात तर तुमच्यासाठी नाणेफेक हे महत्त्वाची होती का? हा, जरूर महत्त्वाची होती. जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. यस, जेव्हा जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला काम करायचं असते तेव्हा अधिक ताकद लावा लागते. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोर संघ जो आहे तो तगडा आहे. या संघासमोर आपण फलंदाजी करत असताना किती धावांची मजल मारण्याचा आपला प्रयत्न असेल? 40+ करायचा प्रयत्न. यस, 40+ ही धावसंख्या निश्चित या फॉर्मॅटमध्ये चांगली मानली गेली आहे. आपण आयोजन नियोजन पाहतोय, आपण पाहतोय की निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आपण नेहमी खेळतो त्यावेळेस तिथं कॉन्क्रीटचं जंगल असतं, पण इथं खऱ्या अर्थाने निसर्ग फुललेला आहे. या ग्राउंडबद्दल आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रणेते वनमॅन शो नितेशदादा पाटील यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? स्पर्धेचे आयोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. मैदान पण बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर आमचा प्रयत्न असेल की चांगला खेळ करायचा. निश्चितच तुम्हा दोघांनाही या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्सून न्यूज अशी आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते आपण पाहिले तर जबरदस्त गोरसे संघाच्या बाजूने लागलेले आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओ टू कॉम बॉक्स, धन्यवाद. यस, आपण जर पाहिलं तर चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर स्ट्रायकर एंडला येतो या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्व वन मॅन शो सन्माननीय नितेशदादा पाटील हे मात्र आलेले आहेत स्ट्रायकर एंडला. आणि या गावचे माजी सरपंच सन्माननीय विनोदजी तारे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. जागा बनवली होती परंतु आपण पाहतोय की खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताला गेला. धावसंख्या जर पाहिली तर 8 या अंकावरती लागली गेली आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. तर पाहूया यावेळेस जितू पाटील येतोय. आज खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी सोनेरी दिवस आहे, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ते वाढदिवसाचं औचित्य साधून आज फायनल डे मेगा डे पाहायला मिळतंय. तर जितू पाटील साठी या कमिटीच्या माध्यमातून आणि आमच्या पॅनलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख हार्दिक शुभेच्छा. आणि इथं मात्र आपण पाहतो शुभेच्छा दिल्या काय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो काय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती लागली गेली आहे 9. निश्चितच आपण जर पाहिलं तर गोलंदाजीला बारको येते. नाव जरी बारको असले तरी काम मोठं आहे, कारण चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल यात मात्र काही शंका नाही. कारण पहिल्याच चेंडूवरती एक रनआउटच्या स्वरूपाने एक गडी बाद केलेला आहे. आपण पाहतो की 29 धावांचं लक्ष असताना षटक क्रमांक 2 चालू आहे आणि 9 धावा धावफलकावरती. इथं मात्र विजेंद्र पाटील येतोय फलंदाजीसाठी. या खेळाडूकडे खूप क्षमता आहे, पाहूया ती दर्शवली जाईल का. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय, चेंडूला उडवलाय
मिस टाइम झाला होता, परंतु चुकी पाहायला मिळते, चुकीला माफी नाही आहे. जीवाच्या आकांता लावली जाते, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. क्या बात आहे. या खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट. 40+ म्हटले की हात थकले, पाय थकले, परंतु मन काय भरलं नाहीये. आणि या क्रिकेटच्या खेळा वाचून आम्ही काय राहणार नाहीत. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर चांगला प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. पुढील चेंडू या वेळेस मात्र परफेक्ट चेंडू हाताला जात आहे. त्रिफला चितच्या स्वरूपात एक चांगला फलंदाज बाद करतोय. मगाशी म्हटलं होतं की बारकू नाव आहे जरूर, पण काम खूप मोठं आहे, कारण मोठ्या फलंदाजाला त्याने आता इथं मात्र बाद केलेला आहे. निश्चितच आपण पाहिले तर या स्पर्धेचे प्रणेते सर्व वन मॅन शो सन्माननीय नितेशदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने इथं पारितोषिक लावलं गेलं आहे. माजी सरपंच माननीय विनोदजी तारे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या वेळेस दिशा देण्याचं काम होता, परंतु हवं तसं बॅटवरती घेता आलं नाहीये. निश्चित जास्तीची स्ट्राईक जी आहे ते नितेश पाटील यांना जर दिली तर मॅचचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. आणि आता पुन्हा 6वी होईल. यस, अजून एक चांगला क्वालिटीचा दर्जेदार चेंडू. क्या बात आहे. आपण पाहतोय की भावाले या ते आपण क्वालिफाय झाला होता विजय स्वट खानपे, आणि अशा तगड्या संघासमोर खेळत असताना इथं मात्र आपली चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतंय. आई गावदेवी माता पुंडास. मनोज तारे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस कार्पेटच्या साने खेळून काढलेल्या ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली जाते. कैलास येतोय चेंडूवरती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु इथं मात्र पाहतोय एकच धाव, एका धावेने धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं आता मात्र कुठेतरी मॅच फसलेली आहे. हलक्यामध्ये घेतली होती ही मॅच मला तरी वाटतंय, आणि त्या कारणास्तव इथं मात्र पराजयाच्या खायमध्ये सापडत असताना पाहायला मिळतंय. 29 धावांचं लक्ष असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावरती, म्हणजे अजूनही 16 धावांची गरज आहे. या 16 धावा बनल्या जातील की गोलंदाजी चांगली हाताळून विजय संपादन करेल हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस उडवलाय पाहूया. कव्हरच्या रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी होईल आता. पाहता पाहता तीही कंप्लीट केली जाते. दिनेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. मास्टर 40+ मध्ये हा संघ खेळतोय, आणि तिथे जी दादागिरी असते ती दादागिरी मात्र इथं दाखवत असताना पाहायला मिळते. यावेळेस उडवलाय. यस, काय करता पाहूया. परंतु आपण पाहिलं तर लांबी गाठता आली नाहीये, उंची बरोबर गाठली होती, ताकद लावता आली नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहिले तर फटका चांगला सजवला होता, टायमिंग साधता आलं नाही, गॅपही शोधता आलं नाहीये. पंडित यावेळेस दिशा दिलेली आहे, आणि इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र मित्र म्हणेन कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आई गावदेवी माता पुंडास हा संघ, कारण 29 धावांची गरज असताना आतापर्यंत 18 धावा खर्च केलेल्या आहेत, आणि 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे.
आता सर्व काही दारोमदार जे आहे ती मनोज आणि पंडित याच्याकडे खास आशेने बघितलं जाते. आणि इथं मात्र पाहिलं तर स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकच धाव घेतली जाते 19 आणि 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 मोठे फटके खेळावे लागतील. चेसिंग कंपल्सरी याचा अर्थ एक षटकार आणि चौकार हे लावणं गरजेचंच आहे किंवा 2 षटकार. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस सोडवलाय, मिस टाइम झालेला आहे आणि हा डेड बॉल आहे कारण या इन्स्टेंशन तारेला जर तुमचा चेंडू स्पर्श झाला तर त्याला डेड बॉल दिले गेले आहे. आणि टावर जो आहे त्या टावरला पिवळा पट्टा जो बांधलेला आहे त्याच्या वरती लागला तर षटकार, त्याच्या खाली जर असला तर तुम्ही किती धावून घेऊ शकता. यावेळेस सोडवलाय परंतु आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती तुम्हाला 6 धावा ठोकायच्या आहेत. यस या स्पर्धेचे सर्व प्रणेते वन मॅन शो सन्मान नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून षटकारचा लगावला गेला तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. एक तर विजयाची रणधुमाली खेचता येईल, दुसरा तर आपला खिस्सा गरम करता येईल. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. 2000 रुपयाचा पारितोषिक आहे सन्मान नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. पाहूया या वेळेस मात्र तेच तर्रार. इथं मात्र पाहायला गेले तर उजवेष्टी सोडून जातोय. अजूनही अशा पल्लवीत आहे, सामना जिवंत आहे. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. षटकार जर लगावला तर सन्माननीय नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिले 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. फुलटॉस परंतु टोल वसूल करता आला नाही आहे आणि इथं मात्र पाहिलं तर अतिशय चांगला विजय संपादन केला जातोय आई गावदेवी माता पुंडास या संघाने. मेनोमॅचचा पुरस्कार जात आहे बारकू यास. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोरसे संघ आपणास विनंती आहे आणि गोरसे संघाने आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. गोरसे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गावदेवी नानकर संघाला विनंती आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहेत. पंचांना विनंती आहे की आपण ही आपली जागा अस्थित करून घ्यायची आहे. आनंद व्यक्त केला जातोय कैलास शेलार यांच्या माध्यमातून. साहेबांना आवाज दिला जातो हार्ड लक. येस आपण जर पाहिलं तर बारको याने खूप चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आपण पाहतोय की 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले आणि या सामनावीराचा पुरस्कार पटकावला जातोय. क्या बात आहे. वय वर्ष 50+ असावेत आणि त्यांचा खेळ मात्र आपण पाहिला तर सर्वांना लाजवणारा खूप चांगला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सरपंच साहेब गोरसेवाल्यांना माफ करा. नाही आहे ना मोठी बारकी लावली मी. बारकी पण तुला त्रास होईल तिथं बारकी लावलीस तर. कसं काय कसं काय अच्छा अच्छा हा एक मिनिट
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आजचा शेड्यूल मित्र आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण सहकार्य करायचं आहे. आज तब्बल 10 सामने खेळवायचे आहेत. एक सामना तर खेळवला गेला, अजूनही 9 सामने खेळवणं बाकी आहे. तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आज फायनल डे आहे, त्या कारणास्तव आपल्याला आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल पुढेच एक पाऊल समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल 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 शान साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण गाडीचा नंबर आलिशान गाडीचा नंबर आलिशान दादा उद्योगपती कामगिरी मोठी बोलतोय रोप खोल चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. हे समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल 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 निश्चित दोन्ही संघांना सूचित करण्यात येत आहे की आपल्याला सुरुवातीचे 3 षटक हे 15 मिनिटांसाठी दिले जातील. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद मिनिट जरी एक्स्ट्रा घेतला तरी 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. 2 धावांची पेनल्टी नसून तर आउटफील्ड मध्ये जो एक्स्ट्राचा खेळाडू आहे तो इनफील्डच्या आतमध्ये घेण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. तसेच गोरसेचे संघनायक आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊन खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया मित्र. कमिटी खूप चांगली आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ आपणासाठी थांबू शकत नाहीये, याची नोंद घ्यायची आहे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलेचा